नमस्कार मित्रांनो, प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण थोडक्यात CPU 410 सिमेन्सचा कंट्रोलरबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण इथं पाहत आहात, इथं 6A1 आणि 6A2 असे दोन कंट्रोलर आहेत. तर मित्रांनो, हे दोन कंट्रोलर जे आहेत ते दोन्ही रिडंडन्सीमध्ये चालतात. म्हणजे रिडंडन्सी म्हणजे काय, तर हा कंट्रोलर जर बंद पडला तर हा कंट्रोलर चालू झाला पाहिजे, आणि हा बंद पडला तर हा चालू राहायला पाहिजे. आणि काही अडचण न येता, म्हणजे स्टॉपेज न येता हा कंट्रोलर चालत असतात. त्याच्यासाठी शक्यतो इंडस्ट्रीमध्ये दोन कंट्रोलर वापरले जातात. तर मित्रांनो, ह्यामध्ये आता दोन कंट्रोलर दिसतात. त्यातला मेन कंट्रोलर कोणता आहे हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. मग ते कोणचा मेन कंट्रोलर आहे हे आपल्याला कसं लक्षात येतं. तर मित्रांनो, हे इंडिकेशन असते. ओके, ते इंडिकेशन आहे बघा, मास्टर रॅक 0 असं इंडिकेशन आहे. म्हणजे हा जो कंट्रोलर आहे 6A1 हा मास्टर कंट्रोलर आहे, आणि दुसरा हा त्याचा असिस्टंट, म्हणजे मास्टर स्लेव आपण म्हणतो तसं. म्हणजे हा मेन कंट्रोलर आणि हा त्याचा असिस्टंट. तर मेन कंट्रोलर जर बंद झाला काय कारणास्तव, म्हणजे 24 व्होल्ट त्याचा अचानकपणे गेला, म्हणजे कट झाला, तर हा कंट्रोलर बंद पडतो. आणि हा कंट्रोलर बंद पडला तर हा चालू होतो. किंवा ह्या कंट्रोलरला काय हार्डवेअर इश्यू आला असेल, काय प्रॉब्लेम आला असेल, तर हा कंट्रोलर बंद पडला तर हा कंट्रोलर चालू राहावा. आणि जी काय आपली प्रोसेस आहे, म्हणजे कुठलीही इंडस्ट्रीमध्ये जी काय प्रोसेस चालू असेल ती प्रोसेसमध्ये अडथळा येऊ नये, काय स्टॉपेज येऊ नये, किंवा काय अपघात घडू नये, म्हणून ही रिडंडन्सी हा प्रकार वापरला जातो. हा रिडंडन्सी हा प्रकार तुमच्या सिमेन्समध्ये असेल, कुठल्याही कंट्रोलरमध्ये असेल. त्याचे फक्त कंपन्या वेगवेगळ्या आहेत. सिमेन्स, ABB, हॉनिवेल, मित्सुबिशी असे अनेक कंट्रोलर असतात. त्याच्यामध्ये शक्यतो जे काही इंडस्ट्री असेल ते रिडंडन्सी करूनच घेतात. तर रिडंडन्सी पण समजली असेल आपल्याला, आणि मेन कंट्रोलर कोणता आणि त्याचा असिस्टन्स कंट्रोलर कोणता हे पण पाहिलं असेल आणि समजलं असेल. तर आता दुसरं बघूया. इथे कंट्रोलरला 5 व्होल्टचा सप्लाय असला पाहिजे, ह्याचं पण इंडिकेशन आलं पाहिजे. किंवा हा रेड झाला तर 5 व्होल्ट सप्लाय गेलेला आहे हे आपल्याला समजतं. 24 व्होल्टचा सप्लाय, ह्याचं पण ग्रीन इंडिकेशन आहे. हा रेड झाला तर आपल्याला समजायचं की 24 व्होल्टचा सप्लाय येत नाही, तर आपण लगेच ते चेक केलं पाहिजे आणि त्याला शॉर्ट आऊट केलं पाहिजे. तर हा सप्लाय इथून जातो. हा अर्थिंगची पण असते कंट्रोलरला. आणि इथं आपण पाहू शकता, इथं प्रॉफिबसची हे कनेक्शन आहे. हा प्रॉफिनेट आहे, हे आयोरॅकला जातं आहे. हे आपण इथं VFDसाठी वापरलेलं आहे. आपल्या इथे या सिमेन्सवर प्रॉफिबसच्या सहाय्याने VFD आपण कनेक्ट केलेले आहेत. तसंच आयोरॅक पॅनल जे आहेत ते प्रॉफिनेटच्या, म्हणजे इथरनेटच्या केबलनुसार त्याचं लूपिंग केलेलं आहे, आणि आपण त्याचं ऑपरेटिंग करत असतो. हा कंट्रोलर आहे. आणि कंट्रोलरबद्दल तुम्हाला आता माहिती बरीचशी मिळाली असेल. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाका. काय माहिती माझ्याकडनं पण काय राहिली असेल तरी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेल. मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये टाका. धन्यवाद.